कोणताही प्रश्न असू द्यात अथवा कोणताही विषय असू द्यात, मग तो प्रश्न सामाजिक असेल, राजकीय असेल, आर्थिक असेल अथवा एखाद्या वेळेस तो धर्माचा सुद्धा असेल किंवा कोणताही विषय असू द्या, तो खाण्याचा असू द्या, रंगाचा असू द्या, कपड्याचा असू द्या किंवा आता नाशिकमध्ये जो चाललाय तो पर्यावरणाचा असू द्या, कोणताही विषय, कोणताही प्रश्न हिंदू अथवा मुस्लिम अशा अंगानं, अशा दृष्टिकोनातून लोकांसमोर मांडण्यासाठी जे देश पातळीवर प्रसिद्ध काही गणंग आहेत, त्यामध्ये सगळ्यात पहिला क्रमांक जर लागेल महाराष्ट्रामध्ये ते म्हणजे नितेश राणे यांचा. अतिशय द्वेषमूलक आणि किळसवाणी धर्माला अनुसरून वक्तव्य करणारं व्यक्तिमत्व म्हणून या नितेश राणेंची ओळख अवघ्या भारतभर आहे. म्हणजे ही व्यक्तिगत त्यांची विधानं, त्यांची बौद्धिक दिवाळखोरी आहे का त्यांना मंत्री करणारे संघ भाजपा अथवा देवेंद्र फडणवीस यांची ती बौद्धिक वैचारिक दिवाळखोरी आहे का या नितेश राणेंना भगव्या रंगामध्ये रंगवून, त्यांना हिंदुत्वाचा आयकॉन करून कुठंतरी कोकणामधली राणेशाही तिच्या मुळावर घाव घालण्याकरिता, म्हणजे हे भाजपचं दीर्घकालीन धोरणाचं एक अंग आहे का, म्हणून ते नितेश राणेंना अतिशय जास्तीचं पाठबळ देताना दिसत आहेत. आणि या नितेश राणेंना त्यांचा बाप, भाऊ यांचा भाजप रोज अपमान करत आहे. त्या भावाच्या, बापाच्या अपमानापेक्षा त्यांना मंत्रिपद मोठं आहे का, ते खरोखरच आता त्यांची हिंदुत्वाबद्दलची जी निष्ठा, प्रेमभाव हा अगदी सर्वोच्च पातळीला पोहोचलेला आहे. नितेश राणे म्हणजे देशभराच्या पातळीवर जर जी काही गणंग मंडळी आहेत ना, अतिशय किळसवाणी, बिभत्स किंवा द्वेषमूलक वक्तव्य करणारी जी मंडळी आहेत, त्याच्यामध्ये सर्वात मोठं नाव आज या नितेश राणेंचं आहे. कोणताही विषय, अहो मध्यंतरी त्यांनी हलाल जे खाण्याचं काय मटणाचा भाग असतो, त्यांना या महाशयांनी त्यांनी झटका मटण अस्तित्वात आणलं होतं. ते दुकानं टाकायला त्यांनी प्रोत्साहित केलं होतं. रंग म्हटलं की त्यांना अगदी सगळे हिरवे साप, अगदी हिरवा रंग दिसला की त्यांची तळपायाची आग अगदी मस्तकामध्ये जाते, इतका त्यांना त्या हिरव्याचा तिरस्कार आहे. कोणताही प्रश्न ते हिंदू मुस्लिम या अंगानंच सोडवण्याचा प्रयत्न करतात. कुणी साधा सामाजिक असो की राजकीय, काही कोणताही विषय, कोणताही प्रश्न. अगदी डुकरानं शेतामध्ये नासाडी केली तर शेतकऱ्यांनी आता त्या डुकरांना सुद्धा वराह देवता म्हणून पूजावं, कारण या डुकरांनी जर नुकसान केलं तर त्याच्या विरोधात आता तक्रार करता येणार नाही, कारण या नितेश राणे सारख्या या महाराष्ट्रातल्या एका मंत्र्यानं वराह जयंती साजरी करून त्या वराहाला विष्णूचा अवतार ठरवून टाकलंय. आणि राज्य सरकार असो की केंद्र सरकार या देशातली त्या वराह पालन शेतकऱ्यांनी करावं, त्यांचं मांस विकण्यासाठी प्रोत्साहित करतात. आणि दुसरीकडे हे नितेश राणे महाशय अक्षरशः त्या डुकराला, म्हणजे त्या वराह देवतेला पूजन करून त्यांची जयंती साजरी करतात. म्हणजे एकंदरीतरित्या या सरकारची बौद्धिक दिवाळखोरी आहे का या सरकारमधल्या मंत्र्यांची वैचारिक दिवाळखोरी आहे, हे कळायला मार्ग नाही आहे. म्हणजे आता पर्यावरण, नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होतोय आणि या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये जे तपोवन आहे, जिथं राम, लक्ष्मण, सीता ज्यांनी तपश्चर्या केली, जे अरण्यामध्ये असताना त्यांनी तिथं राहिले, त्यांचं निवासस्थान म्हणून, त्यांच्या तपश्चर्याचं स्थान म्हणून ओळखलं जातं, म्हणून ते तपोवन नाव आहे. आणि त्या तपोवनाच्या झाडांना तोडण्याचा प्रश्न आला. महानगरपालिका त्या वृक्षाला तोडणार म्हणून पर्यावरणवाद्यांचा जो संताप दिसून आला, त्या विरोधामध्ये, त्या पर्यावरणवाद्यांच्या विरोधामध्ये हिंदू मुस्लिम करणं, म्हणजे ते पर्यावरणवादी हिंदूच आहेत, पण त्यांना मुस्लिम धार्जिणे करून टाकण्यासाठी हे नितेश राणे महाशय रस्त्यावरती आले. आणि हे नितेश राणे म्हणतात की बकरी ईद होते त्यावेळेस हे कुठे जात असतात, हे नक्षली आहेत, हे अर्बन नक्षलीचे, त्याच्यामध्ये खूप मोठे अर्बन नक्षलीत म्हणले त्यामध्ये. म्हणजे बकरी ईदला हे मुसलमान सगळे झाडं तोडतात की काय, कशी ही बौद्धिक दिवाळखोरी की काय.
आणि कसं आहे कशा अंगानं या विधानाकडे बघणार आहोत आपण? म्हणजे नितेश राणे सारखा एक महाराष्ट्र सरकारचा मंत्री, म्हणजे त्यांची वैचारिक उंची नसताना त्यांना मंत्री केलंय का? जसे भाजप आमदार म्हणतात, माझे एक आमदार म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस माणसं पोचतात विरोधी पक्षांना शिव्या देण्याकरता, त्यातलाच हा काही एक भाग आहे का? आणि त्यातही या तपोवनातली झाडं तोडू नयेत म्हणून अजित पवार यांनी सुद्धा झाडांची बाजू घेतली आहे. आणि आज दादा भुसे यांनी सुद्धा झाडं तोडण्याची गरज नाही म्हणून सांगितलंय. मग हा खेळ जो चाललाय खरोखरच अध्यात्माचा खेळ आहे का राजकीय खेळ सिंहस्थ कुंभमेळ्याच्या त्या तपोवनाच्या अरण्याच्या पाठीमागून खेळला जातोय? जर झाडं तोडून अध्यात्म कसं साध्य होईल? झाडं तोडणं हिंदुत्व कसं असू शकेल? आणि जर हिंदुत्ववादी, कट्टर हिंदुत्ववादी जे संत तुकाराम वृक्षवल्ली आम्हा सोयरी म्हणतात, त्यांचा वारसा सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज वृक्षाला अक्षरशः ते जीवाच्या पलीकडे, लेकराच्या पलीकडे समजतात, किंवा आजवर जे संत ज्ञानेश्वरांना ते तत्वज्ञानाची प्राप्ती झाली आहे, अथवा गौतम बुद्धांना जे ज्ञान मिळालंय, ही सगळी वृक्षाच्या खालीच. म्हणजे वृक्ष हा हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये एक देवता म्हणून त्याचं पूजन केलं जातं. ते वृक्ष तोडून देवेंद्र फडणवीस सरकारला म्हणजे नेमका हिंदू धर्माचा जागर करायचा आहे, गजर करायचं, नेमकं काय करायचंय? हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार या वृक्ष तोडण्यातून, म्हणजे अरण्य सपाट करण्यामधून, कापण्यामधून होणार आहे का हो? झाडं वाचवून हिंदुत्व सिद्ध करावं का झाडं तोडून तो हिंदुत्वाचा प्रताप गाजवायचा आहे? आणि ह्या नितेश राणे सारख्या मंडळींच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस या गोष्टी करू पाहतायत का? नितेश राणेंना भाजप आता हिंदुत्वाच्या रंगामध्ये रंगून, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये या नितेश राणेंना भाजप पुढे करतंय. म्हणजे राणेंचं कोकणातलं स्वतंत्र अस्तित्व कुठेतरी आता गायब होणार आहे याची खंत त्या निलेश राणेंना आहे. कारण कोकणामध्ये या रवींद्र चव्हाणांची नियुक्तीच मुळामध्ये ह्या राणेंचं कोकणातलं राणेशाही उद्ध्वस्त करायची आहे, त्या राणेशाहीच्या मुळावर घाव घालायचा आहे. म्हणून राणेंना विचारात न घेता, नारायण राणेंना विचारात न घेता कुठेही युती घडू नये याच्यासाठी रवींद्र चव्हाणांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. म्हणजे नारायण राणेंचं कोकणातलं वर्चस्व छाटायचं असेल तर त्याचा सेनापती म्हणून, हिंदुत्वाचा सेनापती म्हणून ह्या रवींद्र चव्हाण यांनी नितेश राणेंना च्या हाती ती धुरा सोपवली आहे का? आणि देवेंद्र फडणवीस भाजपाचा हा दीर्घकालीन असा भविष्याचा वेध घेणारा हा त्यांचा म्हणजे व्यूहरचनेचा भाग आहे का? या निलेश राणेंनी भाजपचे पैसे पकडून दिले, भाजपच्या पूर्ण राजकीय धोरणाचे वाबाडे काढले. रवींद्र चव्हाण हे केवळ पैशावर माणसं फोडतायत, पैशावर सत्ता विकत घेण्याच्या वृत्तीचा हा नेता आहे. तो केवळ कोकणामध्ये आहे, तो महाराष्ट्राचा नेता नाहीये. 2 जिल्ह्याचा महाराष्ट्राचा भाजपचा अध्यक्ष कसा असू शकतो असा प्रश्न निलेश राणेंना पडतोय. अक्षरशः नारायण राणे सुद्धा बॅकफुटला गेलेत, निलेश राणे सुद्धा गेलेत. म्हणजे केवळ हा नितेश राणेंना, या निलेश राणे अथवा नारायण राणे म्हणजे कोकणातल्या नारायण राणेंच्या शाहीवर, म्हणजे राणेशाहीच्या मुळावर घाव घालण्याचा हा भाजपचा, रवींद्र चव्हाणांचा, देवेंद्र फडणवीसांचा दीर्घकालीन राजकीय अजेंडा आहे का? याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.